हे खरं आहे, मार्केटमध्ये असं वर गेल्यावर वरची जी कॅन्डल असते तिच्यातून ऑर्डर पंच झालेले असतात आणि मार्केट खाली आल्यावर ते वरच्या साईडला जो ऑर्डर ब्लॉक तयार असतो त्याला ऑर्डर ब्लॉक म्हणतात. पण हा ऑर्डर ब्लॉक प्रत्येक ठिकाणी तयार होतो. आता तुम्ही इथं बघा, वर गेलं मार्केट, इथं एक मोठी कॅन्डल झाली, परत खाली मार्केट आलं, खालून वर गेली, इथं मग खालच्या साईडला ऑर्डर ब्लॉक तयार झाला, इथून वर. मग असे प्रत्येक ऑर्डर ब्लॉक मार्क करायचे का? तर नाही मित्रांनो. ऑर्डर ब्लॉक कसे मार्क करायचे माहिती आहे का? एक मिनटं. हे बघा, समजा असे मार्केट वर गेले बरं का, असे मार्केट हळूहळू हळूहळू वर जाते आणि मार्केटनं हा एक हाय केला आणि मार्केट परत इथून खाली आलं आणि मार्केट परत इथे येऊन जर मार्केटनं इथून ब्रेकआउट दिलं, समजत आहे ना तुम्हाला? ब्रेकआउट म्हणजे काय? म्हणजे मार्केटनं सस्टेन केलं खाली आणि वरच्या साईडला ब्रेकआउट दिलं आणि इथं जर वरच्या साईडला एखादी मोठी कोणती कॅन्डल तयार झाली, ती कोणतीही कॅन्डल असो, डोजी असो किंवा कोणती मोठी बिग पिन बार कॅन्डल असो किंवा कोणती, आणि तिथून जर मार्केट खाली आलेलं असलं या कॅन्डलच्या खालून, आणि पण या जी सर्वात हायची कॅन्डल आहे ना, तिच्यावर दुसऱ्या कॅन्डलचा हाय नाही गेला पाहिजे. समजे हे बघा, आता ही जी कॅन्डल आहे ना, ही हायची कॅन्डल आहे, तर ही दुसरी कॅन्डल आहे बाजूची, ही कॅन्डल हिच्यावर नाही गेली पाहिजे, ही कॅन्डल तिच्या खालूनच खाली आली पाहिजे मित्रांनो. आणि तुम्हाला कशा म्हणजे असं प्राइस ॲक्शननुसार, म्हणजे मार्केटनं इथं काय केलं, बायरची एंट्री केली आणि मोठी एक कॅन्डल तयार करून, ती वरची कॅन्डल हिरवी सुद्धा असू शकते मित्रांनो. तिचा काही आपल्याला, आपण लाल हिरवी असं काहीच नाही, वरची कॅन्डल हिरवी सुद्धा असू शकते. हिच्या साईडनं इथून एक लाल कॅन्डल होऊन मार्केट खाली येऊ शकतं. पण आपल्याला ऑर्डर ब्लॉक कोणती कॅन्डल धरायची आहे? आपल्याला ऑर्डर ब्लॉक ही वरचीच कॅन्डल धरायची मित्रांनो. तुम्हाला समजलं?